परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव असो. आमचा देव आमच्या बरोबर आहे. आजच्या मीटिंग मध्ये ऑनलाईन द्वारे ऐकणारे भाऊ बहिणीला माझा प्रेज लॉर्ड. या आपण वचनाकडे जाऊया. वचन कलसीकरास पत्र 3 अध्याय 4 वचन. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्या बरोबर गौरवात प्रगट केले जाल. या वचनासाठी आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयासुगी आमच्या आकाशातील एकूण एक परमेश्वर बापा, आज समय दिलास, दिवस धमकीलास, रात्र दाखवलीस परमेश्वर बापा. विशेष तू या जिवंताच्या भूमीमध्ये आम्हाला सर्वांना तू जिवंत ठेवलेला आहेस परमेश्वर बापा. जे वचन तू आम्हाला दिलेले आहेस परमेश्वर बापा, आम्ही तुझ्या गौरवामध्ये प्रगट करावं परमेश्वर बापा, असं आम्हाला मन दे परमेश्वर बापा. जमलेल्या सर्व लहान थोरात आपल्या फूल अशी हिला अशी प्रार्थना करणारा प्रभू याच्यात नाव करतो म्हणून तू आई. आम्ही आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्या बरोबर गौरवात प्रगट केले जाल. मंडळी बसून घेईन. तसंच कलसीकरास पत्र 3 अध्यायामध्ये 1 ते 4 पर्यंतची वचने. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्या बरोबर गौरवात प्रगट केले जाल. गौरवात प्रगट केले जाल. आता ह्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये गौरव हा शब्द आलेला आहे, कारण परमेश्वरापासून तारण आहे. देवाच्या कृपेनेच मनुष्याचे काय होते, तारण होते. जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेमध्ये आहात, त्याच्या प्रत्येक वचनाकडे तुम्ही लक्षपूर्वक बघतात, त्याचं वचन तुम्ही ग्रहण करतात, तर तुम्ही गौरवात कसे काय प्रगट केले जाल. यामध्ये आपण बघतो की आपण आपल्या अपराधामध्ये होतो, पण ज्यामध्ये आपले अपराध हे आपल्या डोक्यापेक्षा जास्त झाले व त्यामुळे प्रभूला त्या क्रूस खांबावर जावे लागले. आमच्या अपराधामुळे त्या क्रूस खांबावर आमच्या प्रभूला जावे लागलेले आहे. आपण मागच्या संडेला पाहिलं की पॉम संडे होता आणि त्यावेळेस आमचा जो राजा प्रभू याशवा हा त्या ठिकाणी त्या यरुशलेम मध्ये आलेला होता आणि त्याचं स्वागत हे गौरवात करण्यात आलेलं आहे. परंतु आपण या ठिकाणी पाहतो की प्रभूला क्रूस खांबावर जावे लागलेले आहे. आमच्या अपराधामुळे तो काय घायल झालेला आहे. आमचे अपराध आणि देव याच्यामध्ये ती काय झालेली, एक प्रकारची रास झालेली आहे. आमच्या अपराधाची त्या ठिकाणी रास झालेली आहे आणि त्या रासाच्या मुळे देवा आमचे जे काही गोष्टी आहेत, आमचं जे काही मागणं आहे ते ऐकू शकत नाही. म्हणून या ठिकाणी परमेश्वर देवा म्हणतो की लागले आपण आपले अपराध विसरून प्रभूचा स्वीकार करायला पाहिजे. त्यावेळेस आमचे अपराध प्रभू याशवामध्ये क्षमा होती. आम्ही जोपर्यंत आमचे अपराध स्वीकारत नाही तोपर्यंत आमचे अपराध क्षमा होतील का? नाही. याशवामध्ये क्षमा होतील. तुम्ही ख्रिस्तामध्ये उठविले जातील. आणि या ठिकाणी प्रेषित 2 मध्ये ज्याचा बाप्तिस्मा झालेला आहे, 38 वाचा. प्रेषित 2:38. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. जोपर्यंत प्रेषित 2:38 प्रमाणे तुमचा बाप्तिस्मा होत नाही तोपर्यंत ते दान
तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टी, आणि त्यावेळेस कोणता बातिस्मा होता, तो पश्चातापाचा बातिस्मा होता. आणि तो पश्चातापाचा बातिस्मा आपण घेतल्याशिवाय आपल्याला ते दान मिळू शकत का नाही. अपराध विसरून प्रभूचा स्वीकार करायला पाहिजे. त्यावेळेस आमच्या अपराधामुळे याश्वामध्ये क्षमा होईल व तुम्ही ख्रिस्तामध्ये उठविले जातील. या ठिकाणी प्रेषित 2:38 प्रमाणे तुमचा बातिस्मा होऊन व पाण्यात तुमचे अपराध काय केले जाते. त्या ठिकाणी तुम्ही जसे त्या ठिकाणी तुमच्या बातिस्म्यासाठी पाण्यामध्ये बुडविले जातात, तर वर येताना तुम्ही ख्रिस्तमध्ये तुम्ही त्या ठिकाणी काय करतात, वर येतात. तुमचे पाप त्या ठिकाणी काय केले, धुतले जातात, वरती उठविले जातील. ज्याप्रमाणे ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसलेला पाहतात, त्याप्रमाणे तुम्ही पण ख्रिस्ताजवळ राहतील. म्हणून देवाच्या गोष्टीकडे, वचनाकडे मन लावा. प्रत्येक देवाच्या गोष्टीकडे, देवाच्या वचनाकडे तुम्ही काय करायला पाहिजे, आपलं मन लावायला पाहिजे. आपलं तन मन धन सर्व आपण परमेश्वर देव बापाला द्यायला पाहिजे. तरच परमेश्वर देवा आमचे जे घराणे तो काय करतो, पूर्ण करतो. देवाच्या गोष्टीकडे, वचनाकडे तुम्ही काय करा, मन लावा. जगाच्या लालसेकडे मन लावू नका व पृथ्वीवरील गोष्टीमुळे तुम्ही काय झालेला आहात, मृत झालेला आहात. पृथ्वीवरील गोष्टी, ज्या जगातील गोष्टी आहेत, ज्या अंतरिक्षातील अधिपतीने आमच्यासाठी ठेवलेल्या आहेत, त्या गोष्टीकडे आम्ही काय करायला पाहिजे, मन नाही लावायला पाहिजे. तर जगातील गोष्टीकडे आम्ही भटकायला पण नाही पाहिजे. तर आम्ही देवाच्या गोष्टीकडे, देवाच्या वचनाकडे आम्ही काय करायला पाहिजे, मन लावायला पाहिजे. पृथ्वीतील गोष्टीकडे मुळे तुम्ही मृत झाला आहात व तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये, देवाच्या वचनामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आणि आपले जीवन जो ख्रिस्त प्रगट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्या बरोबर गौरवात प्रगट केले जाल. तसंच कलसीकरास 2:12 आणि 13, तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर पुरले गेला, आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले, त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्या बरोबर उठविले गेला, जे तुम्ही आपल्या अपराधाने व देह स्वभावाने सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्या बरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. त्याने तुमच्या सर्व अपराधाची काय केलेली, या ठिकाणी क्षमा केलेली. असा आमचा परमेश्वर आहे. बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याबरोबर पुरले गेला आहात व प्रभूमध्ये वर येताना तर तुम्हामध्ये पापाची क्षमा होती. तुमचे अपराध प्रभूमध्ये माफ करण्यात येतात. म्हणून जे परमेश्वराचे भय धरितात, त्याच्या दयेची अपेक्षा करीतात, त्याच्यावर तो काय असतो, संतुष्ट असतो. आमचा परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही जगातील म्हणजे पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका, कारण या जगातील गोष्टीमुळे तुम्ही मृत होतात. आता तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर व तुम्हामध्ये गुप्त ठेवलेले आहे. यावेळेस ख्रिस्त प्रगट होईल, ज्यावेळेस ख्रिस्त प्रगट होईल, त्यावेळेस आपण ही गौरवात प्रगट केले जाणार. तसे पृथ्वीतील गोष्टी म्हणजे मुळे तुम्ही एफिस 2:1 ते 5, तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेल्या होता. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राजाच्या अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात, आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व स्वभावात इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे. कृपेने तुमचं तारण झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी देवाच्या कृपेने तुमचं काय झालेलं आहे, तारण झालेलं आहे. तारण हे फक्त परमेश्वराच्या कृपेने झालेलं होतं.
म्हणून या ठिकाणी तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होतात. मृत झालेले होतात कशामुळे? तुमचे अपराध व तुमची पातके, त्याच्यामुळे तुम्ही काय झालेले होतात? मृत झालेले होतात. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. अर्थात या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राजाच्या अधिपती, अंतरिक्षातील राजा, राजा अधिपती म्हणजे त्या सैतान तो, त्यांचा राजा म्हणजे सैतान. अंतरिक्षातील राजाच्या अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती यांच्या धोरणाप्रमाणे तुम्ही काय होता? चालत होता. म्हणजे कोणती गोष्ट प्रभूची आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष माहीत असूनही तुम्ही त्या अधिपतीच्या गोष्टीकडे काय करीत होतात? लक्ष पुरवित होता. आणि ते अपराध आणि पातके ही तुम्ही स्वतःवर घेतलेली आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही काय झाला? त्या ठिकाणी मृत झालेला आहात. मग आता मृत झालेला असताना त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावात इतरांप्रमाणे क्रोधाची काय होतो? आपण क्रोधाची आम्ही त्या ठिकाणी प्रजा होतो. त्या ठिकाणी आम्ही क्रोधाची प्रजा होतो. आम्ही कोणत्याही गोष्टीकडे, देवाच्या गोष्टीकडे आम्ही काय केलं होतं? लक्ष नव्हतं देत. आणि परमेश्वरी बाप आमच्या सोबत असताना पण आम्ही क्रोधाची, ते क्रोध जो रागिष्टपणा तो आम्ही धारण केला होता. मनुष्याचं स्वभावामध्ये कसं क्रोध आल्यानंतर त्याचा चेहरा पागा तुम्ही कसा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी कसा बदली होतो, कसं सैतान त्या ठिकाणी जागा घेतो. आणि ते सैतान त्या ठिकाणी जागा घेतल्यामध्ये ती क्रोधाची भावना तुमच्यामध्ये उत्पन्न होती. ती क्रोधाची तुम्ही काय झाला? त्या ठिकाणी या ठिकाणी वचन सांगतं की तुम्ही त्या क्रोधाची प्रजा होता. तरी देव दया संपन्न आहे. तरी आमचा देव कसा आहे? दया संपन्न आहे. त्यांनी त्या आपल्यावर दया केलेली आहे. त्यांनी आपल्यावर प्रेम केलेलं आहे. आमच्यावर त्यांनी प्रीती केलेली आहे. म्हणून आपण आमचा देव दया संपन्न असून तो आमच्या लेकरांचा काय करतो? सांभाळ करतो. तो आपल्या लेकराला भटकू देत नाही, वाईट मार्गाला लागू देत नाही. आता मोबाईलचा जमाना आहे. मोबाईल म्हटलं की त्या ठिकाणी त्याच्यातून फार प्रकारचे काय त्याच्यातल्या ज्या सवयी आहेत त्या फार घाणेरड्या प्रकारच्या आहेत. चांगल्यापणाचं थोडंसं आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी जास्त म्हणजे त्या ठिकाणी घाणेरडेपणाच्या जास्त सवयी आहेत. त्या आपण काय करायला पाहिजे? सोडून द्यायला पाहिजे. त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनानुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावात इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा झालो होतो. तरी देव दया संपन्न आहे. म्हणून आपल्या अपराधामुळे मृत झालेले असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या आरपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. ख्रिस्ताबरोबर त्यांनी आपल्याला जिवंत केलेलं आहे. ज्याचा ख्रिस्त कसा त्या ठिकाणातून जिवंत झाला, त्याच्याबरोबर आपल्याला त्यांनी चांगलं राहण्याची हे दिलेली आहे, मुभा दिलेली आहे. आणि म्हणून परमेश्वर बापाच्या स्तुती, महिमा, गौरव असो की आपण त्या ठिकाणी परमेश्वराच्या ख्रिस्ताबरोबर आपल्याला जीवन केलेले आहे. आणि त्यामुळे आमचं काय झालेलं आहे? त्या ठिकाणी आमचं तारण झालेलं आहे. आणि तारण हे कोणाकडून नाही तर देवाकडूनच आमचं तारण होतं. कारण त्यालाच तो काय अधिकार आहे, असा आमचा प्रभू आहे. आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या बरोबर आम्ही उठविले व त्याच्या बरोबर स्वर्गात बसले, यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या आम्हावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्यांनी आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे काय झालेले आहे? तारण झालेले आहे. हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे काय आहे? दान आहे. आणि मिळालेलं देवाकडून एक दान आहे. अशा प्रकारे परमेश्वरी बाप आमच्या सोबत आहे. खरोखर आम्ही फक्त आमचे अपराध आणि पातके कबूल करून काय करायला पाहिजे? सोडून द्यायला पाहिजे. आणि त्याच्या तारणाविषयी आम्ही काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे. तसंच कलसीकारास पत्र 5:3 मध्ये 5 ते 11 3 मध्ये
कलसीकरास पत्र. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावी. हे जीवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे हे सर्व आपणापासून दूर करा. एकमेकाशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. त्यात धारण केलेलं आहे. या ठिकाणी परमेश्वराचं वचन कलसीकराच्या 3 मध्ये सांगतं की तर तुम्ही पृथ्वीला तुमचे काय अवय म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ याला काय करा, मूर्तीपूजा म्हणावे. याला तुम्ही जीवे मारा. तुम्ही तुमच्या जवळ भटकू नका देऊ. तुमच्यापासून त्याला काय करा, दूर करा. कारण ह्या गोष्टी कशा आहेत, सैतानाच्या अधीन आहेत. हे तुमच्या अधीन नाही, परमेश्वराच्या अधीन नाही. परमेश्वराच्या अधीन तर ज्या आकाशातील जे चांगलं फळ आहे ते परमेश्वराच्या अधीन आहे. मूर्तीपूजा म्हणावे, जीवे मारा, यामुळे देवाचा कोप होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनात काय होता, जगत होता. आम्ही पूर्वी त्या वासनामध्ये जगत होतो, त्यामध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता तुम्ही चेहऱ्यावर तुमच्या क्रोध येतो, संताप येतो. संताप, एखादी गोष्ट तुम्हाला कोणी काही बोललं तर त्या संतापाने तुमचा चेहरा असा लाल होतो. एखाद्याचा चेहरा लाल झाल्यानंतर त्या ठिकाणी कसा तो संताप येतो त्याला. मग दुष्टपणा, एकमेकाच्या विरुद्ध तुम्ही दुष्टपणा धारण करतात. त्याच्याबद्दल तुम्ही विचार, एकमेकाचे जे विचार आहेत, घाणेरडे विचार तुम्ही त्याच्या विषयी ठेवतात. त्यांची तुम्ही काय करतात, या ठिकाणी 5 मध्ये निंदा करतात व मुखाने त्यांना काय करतात, शिवीगाळ देतात. शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून काय करा, दूर करा आणि एकमेकाशी काय करा, लबाडी करू नका. सर्वात मोठी गोष्ट काय, एकमेकाशी काय करू नका, तुम्ही या ठिकाणी लबाडी करू नका. यांना तुम्ही क्रोध, संताप, दुष्टपणा या गोष्टी देवातून नाही तर ह्या तुम्ही काय करा, त्या ठिकाणी टाकून द्यायला पाहिजे. आणि तुम्ही त्या ठिकाणी नवा मनुष्य काय करायला पाहिजे, धारण करायला पाहिजे. जुन्या मनुष्यास तुम्ही कृतीसह काढून टाकायला पाहिजे. कृतीसह, त्याच एक बी तुम्ही अंश आपल्या शरीरामध्ये ठेवायचं नाही, तर ते काढून टाकायला पाहिजे. तरच तुमचं तारण आहे. परमेश्वराकडून जे तारण होतं ते तुमचं व्हायला पाहिजे. तरच तुम्ही परत स्वर्गाच्या राज्याचे काय भागीदार आहात. कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाने पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे. तुम्ही परमेश्वराचे प्रतिरूपाचे बनलेले आहात. परमेश्वराने आपला श्वास तुमच्यामध्ये फुकलेला आहे. तुम्ही त्याचे प्रतिरूपाचे झालेले आहेत. म्हणून तुम्हाला नवा मनुष्य तुम्ही काय करायला पाहिजे, धारण करायला पाहिजे. त्याला तुम्ही धारण केले आहे. यात हेलनी, यहुदी, सुनता झालेले, न झालेले, बरबाद, कुशी, दास, स्वतंत्र असा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही हे सर्वात आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडले लोक आहात. म्हणून करुणा एक तुमच्यामध्ये जे परमेश्वराकडून मिळालेलं जे फळ आहे ते तुमचं हृदय कसं पाहिजे, त्या ठिकाणी या ठिकाणी सांगतं की पृथ्वीवरचे ज्या गोष्टी त्या तुम्ही सोडून द्यायला पाहिजे. निवडलेले लोक आहात म्हणून करुणायुक्त, तुमचं हृदय करुणायुक्त पाहिजे. दयाळू पण तुमच्यामध्ये हमेशा पाहिजे. तुमचं दुसऱ्याविषयी काय कपटपणा नाही पाहिजे. तुमचं करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही तुम्ही काय करायला पाहिजे, धारण करायला पाहिजे. हे सर्व हे देवाकडून मिळणारे काय फळ आहे, ते फळ तुम्ही धारण करायला पाहिजे. एकमेकाचं सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे घराणे असल्यास आपसात काय करा, क्षमा करा. कारण प्रभूने तुम्हाला जशी क्षमा केली तशी तुम्हीही करायला पाहिजे.
असा आमचा परमेश्वरी बाप आहे, जो काल आणि आज युगानुयुग कसा आहे तो सारखाच आहे. कधी बदलतो का तो? नाही. तसंच कलसीकरास 3 मध्ये 12 ते 17. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, दीनता, सहनशीलता हे धारण करा. एकमेकाचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे घराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. 17 पर्यंत. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाठवण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. परस्परात सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू याशवाच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. त्याची तुम्ही काय करायला पाहिजे? उपकार स्तुती करायला पाहिजे. असा आमचा परमेश्वर बाप आहे. म्हणून तुमच्यामध्ये सर्व काही म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही तुमच्यामध्ये पाहिजे. तरच परमेश्वर बाप तुमचं काय करणार? तारण करणार. तसंच यशाया 59 मध्ये 1 ते 4 वचन. पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमच्या ऐकत नाही. कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत. तुमची वाणी असत्य आहे, तुमची जीवा दुष्टतेचे शब्द फुटफुटते. धर्मास अनुसरून दावा करणारा कोणी नाही आणि सत्यास म्हणून खटला चालविणारा कोणी नाही. लोक पोकळ गोष्टीवर भिस्त ठेवितात व कपटाने बोलतात. ते उपद्रव रूप गर्भ धारण करीतात आणि अनर्थाला जन्म देतात. हालेलुया. उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोडका झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मन झाला नाही. तर तुमचे अपराध, परत या ठिकाणी परमेश्वराचं असं वचन या ठिकाणी सांगतं 2 मध्ये, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव, तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झालेले आहेत. आड भिंतीप्रमाणे ते त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या देवाला ते काय करत नाही? ऐकू येत नाही. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हास दर्शन देत नाही. एवढे पापाची त्या ठिकाणी रास झालेली आहे, असं ढिगार झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं परमेश्वर देवा आम्हाला त्या ठिकाणी काय देत नाही? दर्शन देत नाही, तुमचं ऐकत नाही. कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे धर्माने विटाळलेली आहेत, तुमची वाणी असत्य आहे, तुमची जीवा दुष्टतेने शब्द फुटफुटते. धर्मास अनुसरून दावा करणारा कोणी नाही आणि सत्यास्वरूप खटला चालविणारा या ठिकाणी कोणी नाही. लोक पोकळ गोष्टीवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात, उपद्रव गर्भ धारण करतात आणि अनर्थाला काय देतात? ते जन्म देतात. हे सर्व काही त्या आंतरशिक्षण अधिपतीप्रमाणे झालं. तर तुम्ही आता परमेश्वराच्या वचनाकडे तुम्ही मन लावा. पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका, तर देवाच्या वचनाकडे मन लावा. तरच तुमचं त्या ठिकाणी काय आहे? तारण आहे. ती आडभिंत तुम्ही दूर करा. ती आडभिंत तुमची परमेश्वरावर ठेवलेल्या विश्वासानेच ती आडभिंत काय होणार? त्या ठिकाणी दूर होणार. तुमच्या प्रार्थना, तुमचे उपवास यानेच ती आडभिंत त्या ठिकाणी काय होणार? दूर होणार. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही देवाचा काय करा? धन्यवाद करा. कारण आमचा परमेश्वर देवा आमचा प्रभू आहे. तसंच याकोबाचं पत्र 4 मध्ये
4 ते 10. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही का? जो कोणी जगाचा मित्र होऊन पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. जो आत्मा आपल्या ठाई वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते. हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटते काय? तो अधिक कृपा करीतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि लीनांवर कृपा करीतो. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा. तुमच्या असण्याचा शोक हो व तुमच्या आनंदाचा विषाद हो. प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करेल आणि तुमचं तारण होईल. असा आमचा परमेश्वर आहे. प्रभू समोर तुम्ही काय व्हा, या ठिकाणी नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला काय करेल, उच्च करील. म्हणून अहो विश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर काय आहे, वैर आहे. हे तुम्हाला ठाऊक नाही का? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा काय ठरलेला आहे, वैरी ठरलेला आहे. म्हणजे जगाच्या ज्या गोष्टी आहेत त्या परमेश्वराच्या कशा विरुद्ध आहेत. त्या जगाच्या गोष्टी तुम्ही जगामध्ये सोडून द्यायच्या, प्रभूच्या आज्ञेमध्ये राहायच्या. त्यांनी ज्या आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञाच्या द्वारे आम्ही त्याला हे करायला पाहिजे. जो आत्मा आपल्या ठाई वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते. हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटते काय? तो अधिक कृपा करीतो म्हणून शास्त्र असे म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि लीनावर काय करतो, कृपा करतो. आणि लीनावर देव काय करतो, कृपा करीतो. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला काय करा, दूर करा, त्याला आडवं करा. सैतानाच्या ज्या गोष्टी आहेत, जे अपराध आहे, जे पातक आहे, ते आमच्या जवळ येऊ नका देऊ, आपल्या जवळ येऊ नका देऊ. त्याला दूर करा, त्याची रास बनवू नका. ती रास परमेश्वरामध्ये आणि तुमच्यामध्ये ती काय झालेली, आडभिंतीप्रमाणे झालेली आहे. म्हणून प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च करील. असा आमचा परमेश्वरी बाप आहे. आणि त्यावेळेस तुमचं काय होईल, त्या ठिकाणी तारण होईल. तसंच याकूब 5 मध्ये 16, 17, 18. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातळी एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजले. बघा एलिया कसा होता त्या ठिकाणी. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ काय करा, कबूल करून एकमेकासाठी काय करा, प्रार्थना करा. आमचे पाप आम्ही जोपर्यंत कबूल करत नाही, सोडून देत नाही, तोपर्यंत परमेश्वराची आमच्यावर दया होणार का, नाही. तर आमचे जे पातक आहेत ते आम्ही कबूल करून सोडून द्यायला पाहिजे. कारण नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात कशी असती, प्रबळ असते. म्हणून एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. एलिया जसा आपल्या स्वभावाचा माणूस होता, परंतु तो कोण असा, परमेश्वराचा दूत होता, संदेष्ट होता. त्याने प्रार्थना केली, त्याने पाऊस पडू नये म्हणून आग्रहाची प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली आणि मग परत पाऊस पडलेला आहे. त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पडला आणि भूमीने आपले काय केलेले फळ उपजिले आहे. असा आमचा परमेश्वरी बाप आहे. खरोखर तो आमच्यामध्ये कसा आहे, सक्रिय आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची काय नाही, या ठिकाणी गरज नाही. तसंच परमेश्वर बापाकडूनच तुमचं काय आहे, तारण आहे. तसंच लूक 23 मध्ये
लूक 23:43. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो. 43. मग तो म्हणाला, अहो याश्वा, आपण आपल्या राजाधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा. या ठिकाणी तो त्या ठिकाणी म्हटलेला आहे की तुम्ही ज्या वेळेस तुम्ही वैभवाने येणार, या ठिकाणी तो म्हणतो, यशवा, तुम्ही ज्या वैभवाने येणार त्यावेळेस माझी आठवण करा. त्या ठिकाणी चोराचं पण त्या ठिकाणी काय होत आहे, तारण होत आहे. कारण त्या ठिकाणी त्यांनी ओळखलं की हाच तो प्रभू आहे आणि हाच आमचा काय आहे, परमेश्वर देव बाप आहे. आणि त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी मग तो म्हणाला, अहो येशू, आपल्या राज अधिकाऱ्यांनी याल तेव्हा माझी काय करा, तुम्ही आठवण करा. पण त्याला कळून चुकलं. पहा, चोर असताना बी त्यांनी आपली पाप त्या ठिकाणी काय केलेली, कबूल केलेली आहे. आणि त्याला त्या ठिकाणी पश्चाताप झालेला आहे. आणि पश्चाताप झालेला आहे. आणि त्या ठिकाणी मग त्या आपल्या यशवाने त्याला सांगितलं, राजा अधिकाऱ्यांनी याल त्यावेळेस माझी तुम्ही काय करा, आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो. कोण म्हणाला या ठिकाणी? आमचा परमेश्वर. आमचा परमेश्वर याश्वा त्या ठिकाणी त्याला म्हणाला की तुला खचित सांगतो की तू आज माझ्या बरोबर कुठे असणार, सुख लोकांमध्ये असणार. ज्यावेळेस चोराचं तारण होतं आणि चोर त्यावेळेस त्याने ओळखून घेतलं, असं आमचा परमेश्वर देव बाप आहे. आणि खरोखर त्या ठिकाणी चोरांनी त्या ठिकाणी चोराचं त्या ठिकाणी हे झालेलं आहे. आणि चोर त्या ठिकाणी काय झाला, प्रायश्चित होऊन त्यांनी परमेश्वराला त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि त्यांनी आपली पाप कबूल करून त्या ठिकाणी परमेश्वराकडे त्यांनी काय याचना केलेली आहे की तुम्ही ज्यावेळेस राजवैभवाने येणार त्यावेळेस तुम्ही काय करा, माझी काय करा, आठवण करा. आणि या ठिकाणी परमेश्वर बापाने खरोखर त्याची काय केलेली, आठवण केलेली आहे. तसंच आपण बघतो जकायामध्ये आखरी वचन, जकायामध्ये आपण त्या ठिकाणी जकायाच्या याच्यात आपण बघतो की जकाया त्या ठिकाणी कसा ठेंगणा होता. त्या ठिकाणी जकाय कसा ठेंगणा होता. आणि त्या ठिकाणी जकाय ज्यावेळेस त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी जकायाने पण त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी त्याचं पण कसं त्या ठिकाणी हे झालेलं आहे. लूक 19 मध्ये 9 वचन, याश्वाने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. लूक 19 लास्ट वचन, याश्वाने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेला शोधावयास व तारावयास आला आहे. त्यावेळेस जक्याने आपलं पाप कबूल केलेलं आहे. जक्याने पाप कबूल करून त्याने सांगितलं की मी कोणाचं काही द्रव्य घेतलेलं असेल तर मी 4 पटी त्या ठिकाणी त्याला देऊन टाकेल. आणि त्यांनी खरोखर त्या ठिकाणी देवापुढे आपलं पाप कबूल करून तर त्या ठिकाणी परमेश्वर तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धद्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. आणि या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, 4 पट त्या ठिकाणी दिलेलं आहे. असा आमचा परमेश्वर बाप आहे. आणि आज परमेश्वर बाप आमच्या सोबत आहे. आणि येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झालेले, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधास तारावयास का आलेला आहे. या ठिकाणी खरोखर परमेश्वर बाप त्याच्या सोबत होता, जसा आमच्या सोबत आहे. याप्रमाणे देवाच्या कृपेने मनुष्याचे तारण होते. जसे जक्याचे त्या ठिकाणी तारण झाले, त्या ठिकाणी चोराचे पण तारण झाले, तसे आपण आपले पापे मागे टाकून प्रभू याशवामध्ये जिवंत प्रभूमध्ये गौरवात यावे ही प्रभूची काय इच्छा आहे. आणि परमेश्वर बाप हे
देण्यासाठी आम्हा सर्वांना सहाय्य करू. आमीन. पुढील वेळ आपण